गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मी वर्षा अलभर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले आहे 6:30. तर कॅमेरा काही व्यवस्थित लागलेला नाही, त्याच्यामुळे माझा चेहरा वगैरे दिसत नाही आणि अंधार असा दिसत आहे. तर मी गायांचं शेण वगैरे ओढून घेत आहे, कारण सकाळचा थोडा अंधारच असतो. सकाळच्या पारी लवकर उठावं लागतं गायांचं शेण वगैरे टाकायला. तर आता थोडंसं उजाडलेलं होतं, तर मी झाडून वगैरे काढलेलं होतं गायांखाली शेण ओढून वगैरे. तर आता मी शेण भरून फेकून देणार होते. तर रात्रीची पिल्लं डालायचीच विसरले होते, कारण आत्या घरी असले की त्या डालीत असतात, पण आत्या नसल्यामुळं मग पिल्लांचं आमच्या दोघांच्या मध्ये राहून गेलं. मला वाटलं भाऊजींनी डालल्यात आणि त्यांना वाटलं मी, तर आमच्या दोघांच्या मध्ये पिल्लं डालायची राहिली. कोंबड्या वगैरे डालल्या होत्या, शाडं कडं बांधलेली होती रात्रीची, पण सकाळची पारी उठली तर कडं बाहेर, पिल्लं बाहेरच होती. तर त्यानंतर मग माझं शेण वगैरे सर्व टाकून झालेलं होतं. तर आता इथं शेळी बांधित आहे, तर तिथं मी झाडायला आलेले आहे, कारण एक शेळी आहे तर तिला तिथं बांधावं लागत असतं तर बाहेर. त्यानंतर कडं मग नंतर गोपाल खाली झाडायला, केळीवाली खाली, तिथे माझं चाललेलं आहे झाडायचं, कारण सकाळची खूप घाई गडबड असते. झाडून वगैरे काढायचं, गायांना कांडी वगैरे ठेवावं लागते, दूध काढावं लागतं, कारण हे आजारी असल्यामुळं मग सर्व कामं त्यांची मला आणि भाऊजींनाच करावं लागत आहे. तर सकाळच्या पारी आत्या शेडांचं झाडायची, पुढला तुळशी बसला वाटता वगैरे, त्याच्यामुळे मला गायांचं शेण टाकायचं आणि झाडून काढायचं एवढंच होतं. पण ते नसल्यामुळे त्यांची सर्व कामे मलाच करावी लागली. तर इथे माझं चाललेलं आहे झाडायचं काम. तर सकाळचं वातावरण खूप छान वाटतं, कोंबड्यांची पिल्लांचा आवाज, चिमण्यांचा चिवचिवाट वगैरे, खूप छान वाटतं वातावरण सकाळच्या पारी. तर सकाळच्या पारी लवकर शेडांना काढांना बाहेर काढायची सवय आहे. तास थोडासा उठायलाही उशीर झाल्यामुळे मग सर्व कामं तसेच राहतात, कारण लवकर उठलं की पटकन उरकात्यात. तर त्यानंतर मग मला गायांना कांडी वगैरे ठेवायची होती, तरी झाडायलाच मला बराच वेळ लागत असतो. गोपाल खाली झाडायचं, गायांखाली, शेळी खाली वगैरे, कोंबड्यांचं झाडायचं, तर सर्व झाडायची वेळ माझ्या चाललेली आहे. तिथे माझं सर्व झाडून भरून फेकून मी दिलेलं आहे. त्यानंतर इथे मी गायांना कांडी ठेवलेली आहे. तर त्यानंतर दूध वगैरे काढायचं आहे आम्हाला. तिथे माझं दूध काढून झालेलं आहे. तर काही दूध घरामध्ये ठेवीत असतो आम्ही. तर दूध ठेवायला आले तर शेगडीवरती मी दूध तापवलेलं होतं सकाळचं. रात्रीचं दूध असतं ते सकाळच्या पारी मी पिऊसाठी तापवित असते. तर शेगडीवरती दूध तापून मी खाली ठेवलेलं आहे. तर त्यावरती मी पाणी ठेवलेलं आहे, कारण भाजी शिजायला टाकण्यासाठी गरम पाणी, मग पटकन भाजी शिजते. तरी इथे माझं सर्व बाहेरचं आवरलेलं जातं, मी चहा ठेवीत आहे. पिऊ सिद्धी काय उठल्या नव्हत्या, तर त्यामुळे माझं पटकन आवडतं, कारण त्या उठल्या की त्या दोघींचं लगेच रडगाणं चालू होतं, चहा दे, नाही तर दोघींची भांडणं वगैरे. तर त्या उठायच्या आत थोडंफार कामं झाली तर पटपट उरकतात, नाही त्यांना वाढावं लागत असतं. तिथे चाललेलं आहे चहा ठेवायचा. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा करायच्या होत्या, तर त्यासाठी मी पाणी ठेवलेलं होतं, कारण शेंगा पटकन शिजते शेगडीवरती, कारण सकाळची लाईट असते, त्यामुळे मग मोटर वगैरे चालू असतात लोकांच्या शेगडी, हीटर वगैरे, तर शेगडी एवढी काही पेटत नाही. त्यामुळे बाहेर मी झाडून काढायच्या वेळेस दूध तापायला ठेवलं होतं. तर अधूनमधून मी दूध तापलं काय बघायला येत होते. तर आता माझ्या शेवग्याच्या शेंगा निवडायचं चाललेलं आहे. तर शेवग्याच्या शेंगा मी कापून घेत आहे. तर त्यानंतर शेवग्याच्या शेंगांना मला वाटण वगैरे काढायचं आहे, चपात्या करायच्या आहे. तर खूप छान छान कमेंट येतात, अशा छान छान कमेंट करत राहा. माझे व्हिडिओ आवडतात हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर शेंगा जोपर्यंत चहा उकळतो पण माझ्या शेंगासुद्धा कापून झालेल्या होत्या. चहाही मस्त असा उकळलेला आहे माझा. तर सकाळची मी उठले का त्यानंतर मामा उठत असतात, तर त्यांचा आणि माझा चहा संगच असतो. बाकीचे जेव्हा तोंड जातं तेव्हा मग प्रत्येकजण येतं चहा पितं. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा शिजायला घातलेल्या आहे. तर शेवग्याच्या शेंगा शिजायला घालताना मी त्यामध्ये मीठ टाकणार आहे, तर कारण खूप छान शेंगा लागतात चवीला. तरी ते चहा उकळलेलं होतं, तर मामाला मी चहा आणि टोस्ट देत होते. तर कारण सकाळच्या पारी नाश्ता करायची सर्वांना सवय आहे.
तर आता मामांना मी टोस्ट नेऊन चहा आणि टोस्ट घेऊन जाणार होते, कारण सकाळचं उठलं की मामांची टी व्ही चालू असते, कारण त्यांना टी व्ही बघायला खूप आवडते. सकाळ उठले नाही की त्यांची टी व्ही चालू असते आणि पिऊ सिद्धी उठल्या की त्यांचा मोबाईल घेऊन बघत बसत असतात. त्यामुळे त्यांचं किचनमध्ये लोडवड वगैरे नसते. तरी मला प्लेट ही लागत होती, जी मी शेंगा शेजाऱ्या घातल्या त्या टोपवरती ठेवायला. तर त्यांना मी चहा देऊन माझा पण चहा वगैरे पिऊन झालेला होता. आता चपात्या करायच्या होत्या, तोपर्यंत लाटणं पोळपट धुवून ठेवणार होते मी. तेव्हा मी रात्रीच्या परी घासून ठेवत असते, कारण सकाळची मग जास्त गडबड नसते. रात्रीची भांडी जर घासली तर लाटणं पोळपट स्वच्छ धुतलेलंच होतं, पण संध्याकाळच्या पाली वगैरे फिरलेला जुर वगैरे पण मी पुन्हा लाटणाने पोळपट धुवून घेत आहे. पीठ मळ असतो तोपर्यंत लाटणं पोळपटही सुकतं, पुसायची वगैरे काही गरज लागत नाही. तर आता पिऊ उठलेली होती, तर पिऊला मी चहा दूध वगैरे देत होते. तर सिद्धी काय उठलेली नव्हती. दीदीने उठली पिऊला चहा दूध दिल्यानंतर मी ते पीठ मळून घेतलेलं आहे मस्तपैकी. ते पीठ मळून मी त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी वाटण काढून घेतलेलं आहे. मी शेंगासाठी कांदा, खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण एवढंच घेतलेलं आहे. तर माझ्याकडं कोथिंबीर नव्हती अवेलेबल, तर कांदा लाल होतो तोपर्यंत मसाले काढून घेतलेले आहे. मस्त अशा शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे. तर शेवग्याच्या शेंगा काय एवढ्या मी शिजवल्या, कारण कालून उकळायच्या वेळेस काही शिजल्या जातात. तरी ते वाटण वगैरे गार झालेलं आहे, मी वाटून घेतलेलं आहे. तर त्यानंतर मी शेवग्याच्या शेंगा करून घेतलेल्या आहे. तर त्यानंतर माझ्या चपात्याही चाललेल्या आहे आणि शेंगाही कालवणही उकळत आहे, कारण सकाळची खूप घाई गडबड असते. त्यामुळे कालवण टाकताना किंवा रेसिपी वगैरे बनवताना काही व्हिडिओ काढता आलेला नाही. ती मला आता चपात्या बनवून घ्यायच्या होत्या. तर मस्त अशा माझ्या चपात्या बनवायचं चाललेलं आहे. तर इथे माझ्या चपात्या वगैरे सर्व बनवून झालेलं होतं. तर आता मी बाहेर भांडी घासले नाही, कारण इथं बेसिंगमध्ये पाणी नसल्यामुळे मग सर्व भांडी मी टाकीवरच नेऊन घाशीत असते. तर काही भांडी जी लागतात किचनमध्ये, तर तेवढ्यापुरतंच पाणी वगैरे एक बादली भरून आणत असते. तर बाकीची भांडी मी सर्व बाहेर नेऊन घाशीत असते टाकीवरती मोकळ्या पाण्यामध्ये. तर मी आता सर्व भांडी टाकीवर नेऊन ठेवणार आहे. त्यानंतर किचन वगैरे घासून घेणार आहे, मग भांडी वगैरे. तर त्यानंतर गुरांना पाणी पाजायचं होतं, पिऊ सिद्धीला आंघोळ घालायची होती वगैरे, त्यांना जेवायला वगैरे द्यायचं. खूप घाई गडबड असते सकाळच्या पारी. तरी ते माझा गॅस वगैरे पुसून झालेलं, कारण मी ते बादली भरून आणत असते किचन वगैरे घासायलासाठी. नाहीतर बाकीची भांडी वगैरे आम्ही हॉलमध्ये जेवलं की पुढे टाकी आहे, तर टाकीवरती सर्व भांडी मी घासून घेत असते. तरी ते माझं किचन असं पुसून झालेलं आहे कारण भाकरी केल्या का जास्त असं पीठ वगैरे पाणी भाकरी लावताना पडत असतं. तर चपात्या केल्यामुळे एवढा काही किचन खराब झालेला नव्हता, कारण शेगडीवरती कालवण वगैरे उकळलेलं असतं. त्यामुळे मग एवढं काय राडा होत नाही गॅसवरती वगैरे. तर त्यानंतर मी त्या गुरांना पाणी पाजायला आलेलं आहे. माझं कपडे वगैरे धुवून झालेले आहे. तर शेगडीला पाणी ठेवलेलं आहे. तर माझं सर्व काम आवरलेलं आहे. तर मस्त अशी करडा बांधून ठेवली, त्यांना मोकळी सोडलेली आहे मी. त्यानंतर मला शेरडांना आणि शेडीला आणि काढांना घास आणायचा होता, तर मी घास आणलेला आहे. मी घास आणलं तर त्या कशा उड्या मारीत आहे करड, आणि जिथे मला बांधायचे आहे करड, कारण ते खूप वैताग देतात शेडीला, तर तिथपर्यंत येतात. तर बघू शकता अंगावरती उड्या मारून मस्त अशा खात होते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मला. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर इथे ही दोरी आहे त्याला घास बांधित असते, पण आज मी काही घास खालीच टाकला होता, बांधला वगैरे नव्हता.